ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता बातमी पाहूया ती म्हणजे मुंबईमधल्या आरे मेट्रो कारशेड इतरत्र हलवणं व्यवहार्य नसल्याचा अहवाल कारशेड समितीनं दिलाय आणि त्यामुळेच आता कारशेडची स्थगिती उठवण्याची मागणी भाजपनं केली आहे तर सत्ताधारी शिवसेनेनं सावध पवित्रा घेतलाय। मुंबईतील आरे मेट्रो कारशेडवरून ठाकरे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे, कारण मेट्रो कारशेड समितीनं आरेतील कारशेडच्या बाजूने आपला अहवाल दिलाय। खरं तर राज्याची सत्ता हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आरेतील कारशेडला स्थगिती देण्याचा पहिला निर्णय घेतला होता। तसंच हे कारशेड इतरत्र हलवता येणं शक्य आहे का याची चाचपणी करण्यासाठी मेट्रो कारशेड समिती स्थापन केली होती। या समितीनं आता राज्य सरकारला आपला अहवाल दिलाय। त्यामध्ये 33.5 किलोमीटर लांबीच्या कुलाबा वांद्रे सिप्स या भुयारी मेट्रो प्रकल्पाचं कारशेड इतरत्र हलवणं अव्यवहार्य असल्याचं म्हटलंय। तसंच कारशेडसाठी उपयुक्त पर्यायी जागा उपलब्ध नसल्याचं निरीक्षण समितीनं नोंदवलंय। आरेतील कारशेड कांजूरमार्ग अथवा अन्य ठिकाणी हलवल्यास सरकारी तिजोरीवर हजारो कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचं अहवालात म्हटलंय। तसंच मेट्रोच्या कामात अडथळा निर्माण होणार असून प्रकल्पाचा खर्च वाढणार असल्याचं समितीनं म्हटलंय। मेट्रोच्या कामाला होणारा उशीर टाळण्यासाठी सरकारनं आरेमध्येच कारशेड उभारण्याची शिफारस समितीनं केली आहे। कारशेड समितीनं दिलेल्या या अहवालावर सरकारनं तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी आता भाजप नेत्यांनी केली आहे। शेवटी आपल्याला जेव्हा पर्यावरणाचा आपण विचार करतो त्यावेळेस जर मेट्रोने मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं संवर्धन होणार असेल आणि प्रदूषणाचा नाश होणार असेल तर अशा वेळी आपल्याला कधी-कधी कडक निर्णय घ्यावे लागतात आणि माझी अपेक्षा आहे की आता या सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता या संदर्भातला निर्णय करावा। मेट्रो कारशेड कमिटीने आपला अंतिम अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे। आरे येथेच कारशेडचं काम चालू ठेवावे असं कमिटीने म्हटलं आहे। मी ठाकरे सरकारना विनंती करतो, 60 दिवसाचा विलंब झालेला आहे, 600 कोटी रुपये अधिक खर्च झाला आहे, आता स्थगिती मागे घ्या। तर हा अहवाल सरकारवर बंधनकारक नसल्याचं सूचक वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केलंय। आता आपण चिंता करू नये, कारण अजून अहवाल नीट त्याच्यावर पूर्ण सादर व्हायचा आहे, अजून आलेला नाहीये। तो मुख्यमंत्र्यांच्या जरी ऑफिसमध्ये आला असेल तरी त्याच्यावर अजून काही बाइंडिंग नाहीये आणि त्याच्यावर पुढे अभ्यास होऊनच जो काही निर्णय होईल तो होईल। अजूनही कुठचा निर्णय घेतलेला नाहीये ना हा अहवाल बाइंडिंग आहे। आरे मेट्रो कारशेडचा निर्णय फडणवीस सरकारच्या काळात झाला होता, मात्र आदित्य ठाकरेंनी त्यावेळी या निर्णयाला विरोध केला होता। या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार कारशेड समितीच्या अहवालावर कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे। मात्र राजकीय वादात कारशेडचा निर्णय लांबल्यास मुंबईकरांच्या खिशाला नाहक कात्री लागणार आहे। आरे येथेच मेट्रोचं कारशेड करावं यासाठी भाजप नेते सर्वाधिक आग्रही आहेत। दुसऱ्या बाजूला त्यास विरोध आहे तो ठाकरे परिवाराचा। या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार यांनी पहिल्यांदा निर्णय घेतला होता की आरे वेगळ्या ठिकाणी मेट्रोचं कारशेड करावं। यासाठीच आता दिलेल्या रिपोर्टवरून मुळात घेतलेला निर्णय हा वेगळा असणार आहे। यामुळे ठाकरे हे स्वतःच्या घेतलेल्या निर्णयापासून उदारमतवादी विचार करत परत बदल करणार का याकडेच लक्ष आहे। उदय जाधवसह सागर कुलकर्णी,